आपल्याला पहिल्यापासूनच हा प्रश्न होता, की हे अंतराळ किती मोठं आहे? आपली सूर्यमाला कशी आहे? आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत? त्यांना किती उपग्रह आहेत? असे भरपूर प्रश्न आपल्याला पहिल्यापासूनच होते. माणूस हा पहिल्यापासूनच ग्रहांवर आणि त्यांच्या उपग्रहांवर दुर्बिणीवरून लक्ष ठेवून आहे आणि त्यावरूनच खूप मोठ्या-मोठ्या वैज्ञानिकांनी ग्रहांबद्दलचे स्टेटमेंट पण दिलेले आहेत. पण यापैकी बऱ्याच स्टेटमेंटला चुकीचं सिद्ध करण्यात आलं नासाच्या एका मिशनने. या मिशनद्वारे वायजर 1 आणि वायजर 2 हे उपग्रह अंतराळात सोडण्यात आलेले होते. चला तर मग या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया या वायजर ट्विन्स मिशन बद्दलची संपूर्ण माहिती. या उपग्रहांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त काम केलं. ग्रहांचे एकदम जवळून आणि क्लिअर फोटो आपल्याला दाखवले, जे त्याच्या आधी माणसांनी कधीच बघितलेले नव्हते. याच उपग्रहांनी आपल्याला सांगितलं की गुरु ग्रहावर इतका मोठा वादळ आहे जो की आपल्या पृथ्वीपेक्षाही मोठा आहे. याच ग्रहांनी सांगितलं की गुरु ग्रहाला किती चंद्र आहेत, युरेनस, नेपच्यून, शनी ग्रहाची रिंग किती मोठी आहे आणि त्या रिंग मध्ये काय आहे. अशा भरपूर डिस्कव्हरीज या वायजर मिशननी आपल्या समोर करून दिलेल्या आहेत. या व्हिडिओद्वारे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्टीची सुरुवात तेव्हा होते जेव्हा वैज्ञानिकांना हे लक्षात आलं की 176 वर्षानंतर एक वेळ अशी येते जेव्हा सगळे ग्रह एका अशा अलाइनमेंट मध्ये असतात ज्यामध्ये आपण एखादा सॅटेलाइट सोडला तर आपल्याला खूप कमी एनर्जी मध्ये आणि खूप कमी खर्चात आणि तसेच खूप कमी वेळात आपण गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहांना फ्लाय बाय करू शकतो. फ्लाय बाय मिशन हा शब्द कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय ना? ऑफकोर्स आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये फ्लाय बाय मिशन नेमके काय असतात याच्याबद्दलची सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघून घ्या. खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिलेली असेल. त्यावेळेस डॉक्टर कर्लद्वारे हे ठरवण्यात आलं की 1977 मध्ये आपण या वायजर मिशनला अस्तित्वात उतरवायला हवं आणि त्याच वेळेस सुरुवात झाली वायजर 1 आणि वायजर 2 या यानांना बनवण्याची. डॉक्टर कर्ल हे एक खगोल वैज्ञानिक होते आणि त्याचबरोबर ते लेखक सुद्धा होते आणि यांनीच यावेळेस हा विचार मांडला की या वायजर मिशनद्वारे मानवतेचा संदेश अंतराळात पोहोचवायला हवा, जो संदेश हजारो लाखो वर्षानंतर सुद्धा जिवंत राहील. हा संदेश यदाकदाचित एखाद्या एलियन सिव्हिलायझेशनला जर भेटला तर त्यांना आपल्या पृथ्वीबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकेल. या मिशनला सत्यात उतरवण्याची जिम्मेदारी जॉन कॅसन यांच्यावर होती आणि या मिशनमध्ये जॉनची खरंच खूप मुख्य भूमिका होती, कारण की यांनीच ही कॉन्सेप्ट मांडली होती जेव्हा गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून आपल्या यानाला आपण कमीत कमी एनर्जीमध्ये जास्तीत जास्त दूरपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याचबरोबर या ग्रहांबद्दल पण अजून खोलात माहिती गोळा करू शकू. यात एक इंटरेस्टिंग माहिती ही आहे की वायजर 2 हा वायजर 1च्या आधी लॉन्च करण्यात आलेला होता. म्हणजे वायजर 2 हा 20 ऑक्टोबर 1977 रोजी लॉन्च करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 5 सप्टेंबर 1977 रोजी वायजर 1 ला लॉन्च करण्यात आलेलं होतं. पृथ्वीपासून बाहेर निघताच या दोन्ही यानांनी एक अशा प्रवासाला सुरुवात केली ज्याचा कुठेच अंत नाही. एक असा प्रवास ज्यामधून खूप मोठ्या खगोल स्टेटमेंटला बदलण्याचं काम सुरू होणार होतं. आता आपण बघूयात या यानामध्ये कोणते कोणते पेलोड लावण्यात आलेले होते, म्हणजे कोणते कोणते सेन्सर्स यामध्ये लावण्यात आलेले होते डेटा कॅप्चर करण्यासाठी. दोन्ही यान सामान्यतः बघायला गेलं तर सेमच होते, म्हणूनच यांना वायजर ट्विन्स म्हणून ओळखलं जातं. या दोन्ही यानामध्ये इमेज सायन्स सिस्टम ISS हे मॉडेल लावण्यात आलेले होते. याद्वारे हाय डेफिनेशन मध्ये ग्रहांची आणि त्यांच्या उपग्रहांचे फोटो कॅप्चर करण्यात येतील. दुसरे मॅग्नेटोमीटर MAG या सेन्सरद्वारे ग्रहाच्या आणि त्याच्या वातावरणातील चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी या सेन्सर्सला यामध्ये लावण्यात आलेलं होतं. तिसरे म्हणजे प्लाझ्मा सायन्स इन्स्ट्रुमेंट PLS. अंतराळातील आयन आणि इलेक्ट्रॉनिक्स कणात प्लाझ्मा याच्यावर अभ्यास करण्यासाठी या सेन्सरला लावण्यात आलेलं होतं. लो एनर्जी चार्ज पार्टिकल इन्स्ट्रुमेंट याचं काम कणांचा वेग आणि दिशा मोजण्यासाठी, विशेषतः हायड्रोजन
आणि हेलियम कणांचा. यासाठी या पेलोडला यामध्ये लावण्यात आलेले होते. कॉस्मिक रे सबटॉनिक इन्स्ट्रुमेंट पृथ्वीच्या बाहेरील असलेल्या अंतराळ कणांचे मोजमापन करण्यासाठी या सेन्सरला या यानामध्ये जोडण्यात आलेलं होतं. फोटोपोलारिमीटर सिस्टम ग्रहांच्या वायुमंडळातील आणि त्यांच्या वलयाचे प्रकाश विश्लेषण म्हणजे पोलरायझेशन करणे यासाठी या सेन्सर्सला यामध्ये लावण्यात आलेलं आहे. आता या व्यतिरिक्त वायजर 1 मध्ये काय वेगळं होतं आपण ते बघूया. ड्युअल टेक्निक प्लाझ्मा स्पेक्ट्रोमीटर अंतराळात असणाऱ्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सचे डिटेक्शन आणि सूर्यापासून निघणाऱ्या रेडिएशनला मोजण्यासाठी या सेन्सरला वायजर 1 मध्ये लावण्यात आलेलं होतं. अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोमीटर सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या UV किरणांवर अभ्यास करण्यासाठी या सेन्सरला वायजर 1 मध्ये लावण्यात आलेलं होतं. आता तसंच बघूयात की वायजर 2 मध्ये काय वेगळं होतं. यामध्ये सुद्धा अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोमीटर होतं, परंतु वायजर 1 पेक्षा वेगळं. ब्रह्मांडात असलेल्या UV किरणांवर निरीक्षण करण्यासाठी इन्फ्रारेड इंटरफेरोमीटर स्पेक्ट्रोमीटर ग्रहांच्या वातावरणात असलेल्या इन्फ्रारेड किरणांचा अभ्यास करण्यासाठी वायजर 2 मध्ये याला बसवण्यात आलेलं होतं. अजून एक वेगळी गोष्ट, या दोन्ही यानामध्ये गोल्डन रेकॉर्ड पण होतं. हे खूप युनिक पेलोड होतं. याला मानवतेचा संदेश म्हणून पण ओळखलं जातं, कारण या रेकॉर्डमध्ये पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी कशी आहे त्याचबरोबर मानवतेची ओळख यामध्ये दाखवलेली आहे. त्याचं कारण हे आहे की यदा कदाचित एखाद्या एलियन सिव्हिलायझेशनकडे हे उपग्रह गेले तर त्यांना पृथ्वीचा परिचय करून देण्यात हे गोल्डन रेकॉर्ड्स खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील. या रेकॉर्डला खूप जास्त वेळ टिकण्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. याला ॲल्युमिनियमनी कव्हर करण्यात आलेलं आहे आणि त्यावर युरेनियमच्या 238 लेयर आहेत, जेणेकरून नंतर या रेकॉर्डचे वय समजण्यास मदत होईल. त्यावर 115 वेगळे वेगळे चित्र आहेत आणि त्यामध्ये 90 मिनिटाचे संगीत आहे. त्यामध्ये 55 वेगवेगळ्या भाषेमध्ये काही संदेश सांगितलेले आहेत आणि यातील फॅक्ट असा की यामध्ये भारतातील 6 भाषांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये समुद्राचा आवाज, वाऱ्यांचा आवाज, चिमण्यांचा चिवचिवाट, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज, वाघाची डरकाळ, माणसाचे हार्टबीट्स, विविध देशातील प्राचीन आणि आधुनिक संगीत सुद्धा आहे. यामध्ये निसर्गाचे फोटो, माणसाचे फोटो आणि DNA स्ट्रक्चर बद्दल पण भरपूर माहिती यात देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या रेकॉर्डला ऐकायचं कसं हे सांकेतिक भाषेत सांगण्याचा प्रयत्न पण त्यात करण्यात आलेला आहे. या रेकॉर्डचे आयुष्य साधारणतः 1 अब्ज वर्ष एवढे आहे. हो, खरंच 1 अब्ज वर्षापर्यंत हा संदेश जशाचा तसा असेल आणि तेव्हापर्यंत तो ऐकण्यालायक असेल, म्हणजे तेव्हापर्यंत त्याला कधीही कोणीही ऐकू शकतं. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघायला गेलं तर गोल्डन रेकॉर्ड हा विज्ञान, संस्कृती आणि मानवी भागाचा एक संगम आहे. हा फक्त एलियनसाठी एक संदेश नाही, तर आपल्या पृथ्वीवरील लोकांसाठी सुद्धा प्रेरणादायी कल्पना आहे. 20 ऑगस्ट 1977 रोजी वायजर 2 हे लॉन्च झाले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की वायजर 2 हे वायजर 1 च्या आधी लॉन्च करण्यात आलेला होता, म्हणजे 5 सप्टेंबर 1977 रोजी वायजर 1 ला लॉन्च करण्यात आलेलं होतं. त्यानंतर 2 जुलै 1979 रोजी वायजर 2 ने गुरु ग्रहाला फ्लाय बाय केलं आणि त्याच्या मागोमाग 5 मार्च 1979 रोजी वायजर 1 ने गुरु ग्रहालाच फ्लाय बाय केलं. त्यानंतर 26 ऑगस्ट 1981 या दिवशी वायजर 2 शनी ग्रहावर पोहोचला. त्याच्या मागोमाग 12 नोव्हेंबर 1980 रोजी वायजर 1 हा शनी ग्रहाजवळ पोहोचला. 24 जानेवारी 1986 रोजी वायजर 2 ने युरेनसला फ्लाय बाय केलं. तसाच पुढे जात 25 ऑगस्ट 1989 रोजी नेपच्यूनला वायजर 2 ने फ्लाय बाय केलं. त्याच्यानंतर 17 फेब्रुवारी 1998 रोजी जेव्हा आपण पृथ्वीवर व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करत होतो, त्यावेळेस वायजर 1 ने आपल्या पृथ्वीचा शेवटचा फोटो कॅप्चर केला आणि त्यानंतर वायजर 1 ने त्याचा तोंड त्याच्या मार्गाकडे टर्न केला आणि कॅमेरा सेन्सर्स बंद करून टाकले आणि बाकीचे पण सेन्सर्स बंद करून तो आता सेव्हिंग मोडवर कन्वर्ट होऊन गेला. असाच पुढे जात 25 ऑगस्ट 2012 रोजी वायजर 1 ने इंट्रास्टेलर स्पेसमध्ये प्रवेश केला आणि वायजर 2 ने
5 नोव्हेंबर 2018 रोजी इंटरस्टेलर स्पेसमध्ये एंट्री केली. इंटरस्टेलर स्पेस म्हणजे आपल्या सूर्यमालेची एक अशी सीमा जिथे सूर्याचा प्रभाव संपतो, म्हणजे अनंत ब्रह्मांडाची सुरुवात होते आणि त्याच दिशेने हे दोन्ही उपग्रह अजूनही ट्रॅव्हल करत आहेत. हेलोस्फिअरला क्रॉस करत असताना या यानांनी सौर वाऱ्यांची डेन्सिटी रेकॉर्ड केली आणि तसेच सोलार विंग्स आणि कॉस्मिक रे वर पण स्टडी केली आणि त्याचे आकडे पृथ्वीवर पाठवले. आणि त्यावेळेस असं वाटू लागलं की हे शक्य नाही, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपली सूर्यमाला एनर्जी रिलीज करत असेल तर खूप कमी वेळात आपल्या सूर्याची एनर्जी संपून जाईल. यावरून वैज्ञानिक खूप कन्फ्यूज होते की असं होणं शक्यच नाही. या प्रश्नावर आणि या आकड्यांवर अभ्यास चालूच असताना वायजर 2ने ही सीमा ओलांडली आणि त्यावेळेस वायजर 2ने वायजर 1च्या तुलनेत अपोजिट आकडे दिले. यावेळेस वैज्ञानिक पूर्णपणे गोंधळून गेले की हे काय चालू आहे, हे दोन यान एकदम अपोजिट आकडे कसे देऊ शकतात. यावर नीट अभ्यास करून वैज्ञानिक शेवटी या निर्णयावर पोहोचले की आपली सूर्यमाला आपल्यासारखा श्वास घेते. काही टाइम पर्यंत कॉस्मिक रेज हे सूर्यमालेच्या बाहेर जात असतात आणि काही वेळानंतर ते कॉस्मिक रेज वापस आतमध्ये यायला सुरुवात होते. आहे ना हे शॉकिंग? म्हणजे सूर्य पण आपल्यासारखा श्वास घेतो. हे या वायजर मिशननी सिद्ध करून दाखवलंय. आणि त्याचबरोबर या हेलोस्फिअर बद्दल शॉकिंग गोष्ट अशी की हेलोस्फिअरचा आकार स्टेबल नाही, तो नेहमी बदलत असतो. म्हणजे आपली सूर्यमाला जशी आकाशगंगेची चक्कर मारते त्यावेळेस भरपूर वेळेस असा सिनेरिओ येतो की खूप मोठ्या प्रमाणात एनर्जीचा सोर्स बाजूने येत असतो आणि त्यावेळेस आपल्या हेलोस्फिअरचा आकार कमी होतो आणि ज्या वेळेस कुठलेच एनर्जी बाहेरून येत नसेल तेव्हा हेलोस्फिअरचा आकार वाढतो. ही गोष्ट पूर्णपणे तशीच आहे जसं की पृथ्वीच्या वातावरणामध्ये सूर्याकडून येणाऱ्या एनर्जीमुळे पृथ्वीच्या वातावरणावर फरक जाणवतो. वायजर 1 हा आता म्हणजे 2024च्या एंडला आणि 2025च्या सुरुवातीला तब्बल 24.9 अब्ज किलोमीटर पृथ्वीपासून दूर गेलेला आहे आणि त्याचा आता सध्याचा वेग सुमारे 61,000 किलोमीटर प्रति घंटा एवढा आहे. इतकंच नाही तर मानव निर्मित ऑब्जेक्ट पृथ्वीपासून सर्वात जास्त दूर जाण्याचा रेकॉर्ड ह्या वायजर 1 कडेच आहे. त्याचबरोबर वायजर 2 हा आता सध्या 137.58 AU म्हणजे तब्बल 20.58 अब्ज किलोमीटर पृथ्वीपासून दूर गेलेला आहे आणि त्याची आता सध्याची स्पीड साधारणतः 55,000 किलोमीटर पर आवर एवढी आहे. अनबिलिव्हेबल एवढी स्पीड म्हणजे इमॅजिन करा, आपल्या 4 व्हीलर कार्स ह्या ॲव्हरेजली 100 किलोमीटरच्या स्पीडने धावत असतात, पण त्या तुलनेत 55,000 किलोमीटर आणि 61,000 किलोमीटर पर आवर ही स्पीड किती फास्ट असेल. पण हे तरीही या अनंत ब्रह्मांडासमोर काहीच नाहीये. यामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त स्पीड ही लाईटची रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. लाईटला आपल्या गॅलेक्सीच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी साधारणतः लाखो वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे विचार करा हे ब्रह्मांड किती मोठं आहे आणि त्या तुलनेत आपण केवढूशे आहेत. ज्या हिशोबाने या वायजर यानांना बनवण्यात आलेलं होतं त्यानुसार 1980च्या दशकातच यांचं काम संपून गेलेलं होतं, जेव्हा त्यांनी गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे आपल्याला प्रॉपर फोटो पाठवलेले होते. आणि त्याचबरोबर या यानांना बनवणाऱ्या वैज्ञानिकांचे पण वय 80 क्रॉस करून गेलेले आहेत, पण तरीही ते अजूनही काम करत आहेत. आणि त्यांची रिटायरमेंट कदाचित तेव्हाच होईल जेव्हा वायजर या यानामध्ये जे कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे त्याची टोटल मेमरी ही 69.63 किलोबाईट एवढीच आहे. पण तरीही त्याला अवघ्या 45 वर्षानंतर अपडेट करण्यात आलेलं आहे आणि तेही पृथ्वीवर बसून. विचार करून बघा ही किती मोठी गोष्ट आहे. त्या यानाला पृथ्वीवरून अपडेट करण्यात येत आहे आणि तेही एवढ्या कमी मेमरीमध्ये. ही मेमरी इतकी कमी आहे की याच्यामध्ये एक प्रॉपर फोटो सुद्धा सेव्ह करू शकत नाही. त्या यानामध्ये या मेमरीचा वापर करून ते पूर्णपणे सॅटेलाइट चालत आहे. वायजर पासून येणाऱ्या सिग्नलला रिसीव्ह करण्यासाठी पृथ्वीवर मोठे मोठे अँटिनाज लावण्यात आलेले आहेत
जसे की तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकताय. याच अँटिनांनी वायजर सॅटेलाइट पासून येणाऱ्या वीकच्या वीक सिग्नलला रीड केलं जाऊ शकतं आणि याच टेक्नॉलॉजीमुळे वायजरने आपल्या पृथ्वीपर्यंत एवढी अमेझिंग इन्फॉर्मेशन पाठवलेली आहे, ज्यामध्ये गुरुचा जवळून फोटो, त्याचबरोबर गुरु ग्रहाला पण पातळ रिंग आहे. हे पण संशोधन वायजर मिशननीच केलेलं आहे. ही गोष्ट याच्या आधी आपल्याला माहितीच नव्हती. गुरुवर एक वादळ चालू आहे, ज्याच्यावर वैज्ञानिक अजूनही अभ्यास करत आहे. पण त्या वादळाची एकदम जवळून फोटो आपल्याला याच मिशननी पाठवलेले आहेत. एवढंच नाही तर शनी ग्रहाबद्दलची पण अमेझिंग माहिती आपल्याला या यानांनी पाठवलेली आहे. म्हणजे शनी ग्रहाला अजून एक आउटसाइडनी रिंग आहे याचं इन्व्हेन्शन. त्याचबरोबर शनी ग्रहांच्या अजून 5 चंद्रांचा शोध या यानानेच लावलेला आहे. गुरु ग्रहाला एक चंद्र आहे, त्याचं नाव आयो असं आहे आणि त्या चंद्रावर आता सध्या जिवंत व्होल्कॅनोज आहेत याचा शोध. आणि त्याचबरोबर गुरु ग्रहाचा अजून एक चंद्र युरोपा, त्याच्यावर साधारणतः 30 किलोमीटर जाड एवढी एक बर्फाची चादर आहे आणि त्या बर्फाच्या खाली लिक्विड फॉर्म मध्ये पाणी आहे. हे शोध पण वायजरनीच लावलेले आहेत. एवढंच नाही तर शनी ग्रहाचा एक उपग्रह म्हणजे चंद्र, ज्याच्यावर पृथ्वीसारखं वातावरण आहे, म्हणजे तिथे पण आपल्या पृथ्वीसारखा पाऊस पडतो, व्हॅपरायझेशन होतं, ढग बनतात, याचा पण शोध वायजरनीच लावलेला आहे. अशा रीतीने वायजर मिशन मध्ये या दोन्ही उपग्रहांनी साधारणतः 67,000 वेगळे वेगळे फोटोज आपल्या पृथ्वीवर पाठवलेले आहेत. ही माहिती तुम्हाला याच्या आधी माहिती होती का? हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करून घ्या. धन्यवाद.